प्रीती खंडागळे, आपण पाहताय आवाज इंडिया मराठी। तर नजर टाकूया आजच्या ठळक बातम्यांवर। कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठामध्ये कोल्हापूर जिल्हा नियोजन आणि विकास समितीच्या आर्थिक सहकार्यातून बांधण्यात आलेल्या शरण साहित्य अध्यासनाच्या नूतन इमारतीचे लोकार्पण आणि उद्घाटन पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते करण्यात आलं। यावेळी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आणि आमदार सतेज पाटील यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती। यावेळी बोलताना प्रकाश आबिटकर म्हणाले, शिवाजी विद्यापीठाच्या विविध अध्यासनाची उभारणी आणि विस्तार यासाठी शासन सर्वतोपरी सहकार्य करण्याच्या भूमिकेत आहे। त्यामुळे महामानवाचे विचार नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याच्या दृष्टीने तिथे चांगल्या विचार कार्याचा नियोजनबद्ध अभ्यास आणि संशोधन व्हावं अशी अपेक्षा आबिटकर यांनी व्यक्त केली आहे। मुंबईत ऊर्जा राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांनी महावितरण अधिकाऱ्यांसोबत घेतलेल्या बैठकीत रायगड जिल्ह्यातील वीज पुरवठ्याचा सविस्तर आढावा घेतला। वाढत्या पर्यटनामुळे किनारपट्टी भागात वीज मागणी झपाट्याने वाढत असल्याने पायाभूत सुविधांवरील ताण लक्षात घेऊन मान्सूनपूर्व कामं तातडीने पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश त्यांनी दिलेत। या बैठकीत आवास ते रेवदंडा परिसरातील नवीन ट्रान्सफॉर्मर उपलब्ध करून देणं तसेच ग्राहकांच्या तक्रारींसाठी शिबिर आयोजित करणं यावर भर देण्यात आलाय। पीएम सूर्य घर योजनेचा प्रचारही या शिबिराच्या माध्यमातून केला जाणार आहे। होमस्टे आणि कॉटेज यांसारख्या पर्यटनपूरक व्यवसायांचा वीज पुरवठा सुरळीत ठेवण्यावर विशेष लक्ष देण्यात आलं असून पेण आणि अलिबाग मंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना तातडीने कार्यवाहीचे आदेश देण्यात आलेत। मान्सूनपूर्वी रायगडमधील वीज समस्या सोडवाव्यात, अन्यथा कठोर निर्णय घेतले जातील असा स्पष्ट इशारा ऊर्जा राज्यमंत्र्यांनी महावितरणाला दिला आहे। कोल्हापूरच्या शिंगणापूर परिसरात बंद घराच्या टेरेसवरील दरवाजा उचकटून घरफोडी करणाऱ्या 3 चोरट्यांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने अटक केली आहे। ही घटना पुरवठा अधिकाऱ्याच्या घरात घडली असून बेडरूम मधील कपाटातून 7.5 तोळ सोन्याचे दागिने आणि सुमारे 150 ग्राम चांदीचे दागिने चोरीला गेले होते। अटक करण्यात आलेल्या तिघांपैकी दोघे MSc तर एक BSc पदवीधर असल्याची माहिती समोर आली आहे। कर्जबाजारीपणातून त्यांनी ही घरफोडी केल्याची कबुली दिली आहे। आदित्य चौगुले, विनोद कलकुटकी आणि शुभम हेडगे अशी अटक केलेल्या आरोपींची नावं आहेत। पोलिसांनी त्यांच्याकडून चोरीतील 12.5 लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला। कर्नाटकातील बोरगाव परिसरातून अवैध गुटखा आणून इचलकरंजी शहरात विक्रीसाठी पुरवठा करणाऱ्या एका संशयिताला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अटक केली आहे। धोंडीराम निर्मळे असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे। या कारवाईत प्रतिबंधित गुटखा, सुगंधी तंबाखू, पान मसाला आणि एक 4 चाकी वाहन असं एकूण 4,03,613 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव यांच्या पथकाने मरगुबाई मंदिर ते पंचगंगा नदी पूल मार्गावरील चाणक्य अंत्यसंस्कार केंद्राजवळ सापळा रचला। संशयित वाहन अडवून तपासणी केली असता मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित गुटखा आढळून आला आणि ही कारवाई करण्यात आली। सोलापूर बार्शी महामार्गावर कारंबा गावाजवळ आज भीषण अपघाताची घटना घडली आहे। भरधाव डंपरने पाठीमागून स्कूटीवरून शेताकडे जाणाऱ्या 2 शेतकऱ्यांना जोराची धडक दिली। अपघातात एक शेतकरी जागीच ठार झाला असून दुसरा गंभीर जखमी झालाय। जखमीवर सध्या सोलापूर सिव्हिल रुग्णालयात उपचार सुरू आहेत। या अपघातानंतर परिसरात तणाव निर्माण झाला असून संतप्त ग्रामस्थांनी घटनास्थळी डंपरला आग लावली। त्यामुळे काही काळ परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्याचं चित्र पाहायला मिळालं। दरम्यान सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे। मुंबईतील जुहू तारा रोडवरील इंदिरानगर क्रमांक 2 परिसरात आज पहाटे साधारण 3 वाजण्याच्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची घटना घडली। अचानक लागलेल्या या आगीमुळे परिसरात काही काळ भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं। घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासन आणि अग्निशमन दल तातडीने घटनास्थळी दाखल झाले। जवानांनी तत्काळ हालचाल करत आगीवर नियंत्रण मिळवलं आणि मोठा अनर्थ टळला। या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र काही प्रमाणात मालमत्तेचं नुकसान झालं असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। लातूर MIDC परिसरात असलेल्या कोचेटा गोदामाला भीषण आग लागून लाखो रुपयांचं साहित्य जळून खाक झालंय। सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही। आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले। आगीचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालं नसून तपास सुरू आहे।
न्यू चंदीगडमध्ये झालेल्या एकमेव कसोटी सामन्यात भारताने अफगाणिस्तानावर ऐतिहासिक विजय मिळवलाय. भारताने डाव आणि तब्बल 300 धावांनी अफगाणिस्तानचा पराभव करत कसोटी क्रिकेटमधील आपला सर्वात मोठा विजय नोंदवलाय. प्रथम फलंदाजी करत भारताने 564 धावांचा डोंगर उभारलाय. प्रत्युत्तरात अफगाणिस्तानचा पहिला डाव 152 धावात आटोपला. त्यानंतर फॉलो ऑन दिल्यानंतर दुसऱ्या डावातही अफगाणिस्तानची फलंदाजी कोलमडली आणि संघ अवघ्या 112 धावात गारद झाला. या सामन्यात फिरकीपटू मानव सुथारने पदार्पणातच प्रभावी कामगिरी करत लक्ष वेधून घेतले. वॉशिंग्टन सुंदर आणि कुलदीप यादव यांनीही भेदक गोलंदाजी करत भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. अवघ्या 3 दिवसात सामना संपवत भारताने सर्वच विभागात वर्चस्व दाखवत हा ऐतिहासिक विजय आपल्या नावावर केला आहे. तुर्तास वेळ झाली येथे सामन्याची अशाच महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी पाहत राहा आवाज इंडिया मराठी, शोध सत्याचा.